आपण पाहणार आहोत मुंबई शहर आणि ठाणे शहर पोलीस भरतीमधील मागील 15 वर्षाचे 100 इम्पॉर्टंट PYQ. हे सर्व प्रश्न आगामी पोलीस भरतीसाठी अत्यंत इम्पॉर्टंट आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नांचे उत्तर येत असेल तर कमेंट नक्की करा. प्रश्न पहिला, मुंबई हे नाव कसे पडले? उत्तर आहे मुंबादेवी यावर मुंबई हे नाव पडले. प्रश्न दुसरा, ठाणे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसले आहे? उत्तर आहे उल्हास नदी. या उल्हास नदीकाठी ठाणे हे शहर वसले आहे. प्रश्न तिसरा, स्थलांतरित पक्ष्यांचे माहेर म्हणून महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला ओळखले जाते? उत्तर आहे उजनी. उजनी धरण याला स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. प्रश्न चौथा, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही? उत्तर आहे पुणे येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही. प्रश्न पाचवा, वैतरणा नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? उत्तर आहे मोडक सागर जलाशय. वैतरणा नदीवरील धरणाचे नाव मोडक सागर जलाशय होय. प्रश्न सहावा, मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे जलाशय कोणते? उत्तर आहे वरील सर्व. तानसा धरण, मोडक सागर धरण, भातसा धरण हे सर्व मुंबई शहराला पाणी पुरवठा करतात. प्रश्न सातवा, भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणती वास्तू ओळखली जाते? उत्तर आहे गेटवे ऑफ इंडिया. हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून वास्तू ओळखली जाते. प्रश्न आठवा, मुंबईमधील प्रसिद्ध संग्रहालय कोणते आहे? उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. हे मुंबईमधील प्रसिद्ध संग्रहालय आहे. प्रश्न नववा, मुंबईतील प्रसिद्ध रस्ता कोणता आहे? उत्तर आहे मरीन ड्राइव्ह. हे मुंबईतील प्रसिद्ध रस्ता आहे. प्रश्न 10वा, बृहन्मुंबई जिल्ह्यातून मुंबई शहर व मुंबई उपनगर असे जिल्ह्याचे विभाजन कोणत्या वर्षी झाले? उत्तर आहे 1990. या साली बृहन्मुंबई जिल्ह्यातून मुंबई शहर व मुंबई उपनगर हे असे जिल्ह्याचे विभाजन झाले. प्रश्न 11वा, मुंबईत कोणत्या प्रकारचे हवामान आढळते? उत्तर आहे उष्ण व दमट प्रकारचे हवामान मुंबईत आढळते. प्रश्न 12वा, मुंबईमधील मरीन ड्राइव्हला अजून कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर आहे क्वीन नेकलेस. मुंबईमधील मरीन ड्राइव्हला क्वीन्स नेकलेस म्हणून ओळखले जाते. प्रश्न 13वा, मुंबई उपनगर हा जिल्हा कोणत्या बेटावर आहे? उत्तर आहे साष्टी बेट. मुंबई उपनगर जिल्हा हा साष्टी बेटावर आहे. प्रश्न 14वा, तानसा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे ठाणे. या जिल्ह्यात तानसा धरण आहे. प्रश्न 15वा, मुंबईतील दहिसर नदीचा उगम कोणत्या तलावातून होतो? उत्तर आहे तुलसी तलाव. यातून मुंबईतील दहिसर नदीचा उगम होतो. प्रश्न 16वा, महाराष्ट्रातील तारापूर हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उत्तर आहे पालघर. या जिल्ह्यामध्ये तारापूर हा अणुविद्युत प्रकल्प आहे. प्रश्न 17वा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही? उत्तर आहे मुंबई शहर. या जिल्ह्यामध्ये एकही तालुका नाही. प्रश्न 18वा, मुंबई शहराच्या उत्तरेला कोणती खाडी आहे? उत्तर आहे वसईची खाडी. मुंबई शहराच्या उत्तरेला वसईची खाडी आहे. प्रश्न 19वा, मुंबई आणि त्याच्या जवळच्या उपनगराच्या नियोजनबद्ध विकासासाठी कोणती संस्था स्थापन करण्यात आलेली आहे? उत्तर आहे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण. हे संस्था स्थापन करण्यात आली आहे. प्रश्न 20वा, मुंबई शहराला चीनमधील कोणत्या शहराची सिस्टर सिटी म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे शांघाय. या चीनमधील शहराची सिस्टर सिटी म्हणून मुंबईला ओळखले जाते. प्रश्न 21वा, मुंबईच्या पूर्वेस कोणती खाडी आहे? उत्तर आहे
ठाण्याची खाडी मुंबईच्या पूर्वेस आहे. प्रश्न 22वा. मुंबई जिल्ह्याचा उत्तर रेखांश कोणता आहे? उत्तर आहे 18.55 डिग्री अंश ते 19.02 डिग्री अंश उत्तर आहे. प्रश्न 23वा. मुंबई जिल्ह्याचा पूर्व पश्चिम रेखांश कोणता आहे? उत्तर आहे 72.51 डिग्री अंश ते 72.55 डिग्री अंश पूर्व. प्रश्न 24वा. वैतरणा नदीचा उगम कोठे होतो? उत्तर आहे अंजनेरी त्र्यंबक टेकड्या नाशिक येथे वैतरणा नदीचा उगम होतो. प्रश्न 25वा. डिस्कव्हरी ऑफ इंडिया ग्रंथाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे जवाहरलाल नेहरू हे डिस्कव्हरी ऑफ इंडिया ग्रंथाचे लेखक आहेत. प्रश्न 26वा. महाराष्ट्रातील पोलीस विभाग हा कोणत्या मंत्रालयाच्या कार्यक्षेत्रात येतो? उत्तर आहे गृह मंत्रालय या कार्यक्षेत्राच्या क्षेत्रात महाराष्ट्रातील पोलीस विभाग येतो. प्रश्न 27वा. भारतातील बँकांची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते? उत्तर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याला भारतातील बँकांची बँक म्हणून ओळखली जाते. प्रश्न 28वा. काम करण्याची इच्छा असणे, क्षमता असणे, परंतु काम उपलब्ध नसणे म्हणजे कोणत्या प्रकारची बेरोजगारी होय? उत्तर आहे खुली बेरोजगारी याला खुली बेरोजगारी असे म्हणतात. प्रश्न 29वा. भारतीय संसदेने सहमत केलेला कायदा म्हणजे संसदेतील ... उत्तर आहे दोन्ही सभागृहांनी सहमत केलेला व राष्ट्रपतींनी मान्यता दिलेला कायदा होय. प्रश्न 30वा. संमिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? उत्तर आहे सरकारी आणि खाजगी क्षेत्र दोन्ही मिळून चालणारी अर्थव्यवस्था म्हणजे संमिश्र अर्थव्यवस्था होय. प्रश्न 31वा. खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे? उत्तर आहे तेलंगणा हे राज्य महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेस आहे. प्रश्न 32वा. महाराष्ट्रात तांब्याचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? उत्तर आहे चंद्रपूर या जिल्ह्यात महाराष्ट्रात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. प्रश्न 33वा. अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला कोठे आहे? उत्तर आहे सातारा. अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला सातारा येथे आहे. प्रश्न 34वा. भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे नैनिताल येथे म्हणजे देवस्थान उत्तराखंडामधील देवस्थान मध्ये भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण आहे. प्रश्न 35वा. मतदानाच्या शाईमध्ये कोणत्या रसायनाचा वापर करतात? उत्तर आहे सिल्वर नायट्रेट या रसायनाचा वापर मतदानाच्या शाईमध्ये करतात. प्रश्न 36वा. कांस्य म्हणजेच ब्रॉन्झ या संमिश्रामध्ये धातूचे प्रमाण किती असते? उत्तर आहे तांबे 90% व कथील 10% ह्या धातूचे प्रमाण असते. प्रश्न 37वा. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? उत्तर आहे एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. प्रश्न 38वा. महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री कोण आहेत? उत्तर आहे देवेंद्र फडणवीस हे आताचे सध्याचे महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री आहेत. हे सर्व प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहेत म्हणून विद्यार्थी मित्रांनो खूप ह्याचा अभ्यास करा. प्रश्न 39वा. महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे राम शिंदे. महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे आहेत.
प्रश्न 40वा. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? उत्तर आहे न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. प्रश्न 41वा. 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे संपन्न झाले? उत्तर आहे सातारा येथे 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले. प्रश्न 42वा. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत? उत्तर आहे जिष्णुदेव वर्मा हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत. प्रश्न 43वा. मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत? उत्तर आहे सौरभ काटियार हे मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत. प्रश्न 44वा. मुंबई उपनगर या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? उत्तर आहे आशिष शेलार हे मुंबई उपनगर या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. प्रश्न 45वा. नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर कोण आहेत? उत्तर आहे सुजाता पाटील हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आहेत. प्रश्न 46वा. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू कोण आहेत? उत्तर आहे डॉक्टर रवींद्र कुलकर्णी हे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. प्रश्न 47वा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा सध्याचा गव्हर्नर कोण आहे? उत्तर आहे संजय मल्होत्रा हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर आहेत. प्रश्न 48वा. मुंबई महापालिकेचे आयुक्त कोण आहेत? उत्तर आहे भूषण गगराणी हे मुंबई महापालिकेचे आयुक्त आहेत. प्रश्न 49वा. सध्याचे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणजे डीजीपी कोण आहेत? उत्तर आहे सदानंद दाते हे सध्याचे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहेत. प्रश्न 50वा. सध्याचे सीपी राधाकृष्ण हे भारताचे कितवे उपराष्ट्रपती आहेत? उत्तर आहे 15वे हे सीपी राधाकृष्ण हे भारताचे उपराष्ट्रपती 15वे आहेत. प्रश्न 51वा. ठाणे शहराचे पोलीस आयुक्त कोण आहेत? उत्तर आहे आशुतोष डुमरे हे पोलीस आयुक्त आहेत ठाणे शहराचे. प्रश्न 52वा. भारताचे न्यूयॉर्क शहर म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे मुंबई या शहराला भारताचे न्यूयॉर्क शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न 53वा. भारतातील पहिली सूतगिरणी कोठे सुरू झाली होती? उत्तर आहे मुंबई येथे भारतातील पहिली सूतगिरणी सुरू झाली होती. प्रश्न 54वा. आधुनिक मुंबईचे शिल्पकार असे कोणाला म्हटले जाते? उत्तर आहे जगन्नाथ शंकर शेठ हे आधुनिक मुंबईचे शिल्पकार असे म्हटले जाते. प्रश्न 55. 7 बेटाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? उत्तर आहे मुंबई या शहराला 7 बेटाचे शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न 56वा. 1857च्या उठावाच्या वेळी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग हे 1857च्या उठावाच्या वेळी भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते व 1857च्या उठावानंतर ते पहिले व्हाईसरॉय म्हणून झाले. प्रश्न 57वा. बंगालची फाळणी कोणी रद्द केली? उत्तर आहे लॉर्ड हार्डिंग यांनी बंगालची फाळणी रद्द केली. प्रश्न 58वा. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाबाबत कोणत्या आयोगासमोर साक्ष दिली? उत्तर आहे हंटर आयोग याच्या समोर महात्मा ज्योतिबा फुले यांनी साक्ष दिली. प्रश्न 59वा. दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर आहे कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. प्रश्न 60वा. मुंबई महानगरपालिकेचे संक्षिप्त नाव काय आहे?
उत्तर आहे बृहन्मुंबई महानगरपालिका हे मुंबई महानगरपालिकेचे नाव आहे. प्रश्न 61वा. खालीलपैकी कोणता नेता जहाल गटापैकी नाही? उत्तर आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी हा नेता जहाल गटापैकी नाही. प्रश्न 62वा. मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंदिर कोणते आहे? उत्तर आहे सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंदिर आहे. प्रश्न 63वा. भारतातील ऐतिहासिक रेल्वे स्थानक कोणते आहे? उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे भारतातील ऐतिहासिक रेल्वे स्थानक आहे. प्रश्न 64वा. भारतातील सर्वात मोठा शहर बाजार कोणता आहे? उत्तर आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज हा भारतातील सर्वात मोठा शेअर बाजार आहे. प्रश्न 65वा. मुंबईतील प्रसिद्ध समुद्रकिनारा कोणता आहे? उत्तर आहे जुहू समुद्रकिनारा हा मुंबईतील प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे. प्रश्न 66वा. मुंबईतील ऐतिहासिक प्रसिद्ध टॉवर कोणते आहे? उत्तर आहे राजाबाई टॉवर हे मुंबईतील ऐतिहासिक प्रसिद्ध टॉवर आहे. प्रश्न 67वा. मुंबईतील प्रसिद्ध क्रिकेट मैदान कोणते आहे? उत्तर आहे वानखेडे स्टेडियम हे मुंबईतील प्रसिद्ध क्रिकेट मैदान आहे. प्रश्न 68वा. मिठी नदी कोणती खाडी तयार करते? उत्तर आहे माहीम खाडी. मिठी नदी माहीम खाडी तयार करते व अरब समुद्रात जाऊन मिळते. प्रश्न 69वा. त्रिस्तरीय पंचायत राज्याची संकल्पना कोणत्या समितीने मांडली होती? उत्तर आहे बलवंतराव मेहता समितीने त्रिस्तरीय पंचायत राज्याची संकल्पना मांडली होती. प्रश्न 17वा. भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू करण्यात आला? उत्तर आहे 2005 साली हा ऍक्ट भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार नियम म्हणून लागू करण्यात आला. प्रश्न 71वा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येथे आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. उत्तर आहे नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. प्रश्न 72वा. भारत सेवक संघ कोणी स्थापन केला? उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक संघ स्थापन केला. प्रश्न 73वा. न्यू इंडिया वृत्तपत्र कोणी सुरू केले? उत्तर आहे ॲनी बेझंट यांनी न्यू इंडिया वृत्तपत्र सुरू केले. प्रश्न 74वा. न्यायमूर्ती रानडे यांची जन्मभूमी कोणती? उत्तर आहे निफाड ही न्यायमूर्ती रानडे यांची जन्मभूमी होय. प्रश्न 75वा. मराठीतील आद्य कवी कोण आहेत? उत्तर आहे मुकुंदराज हे मराठीतील आद्य कवी आहेत. प्रश्न 76वा. 12 मे 1857 रोजी क्रांतिकारकांनी कोणाला दिल्लीचा शासक म्हणून घोषित केले? उत्तर आहे बहादूर शाह जफर यांना क्रांतिकारकांनी दिल्लीचा शासक म्हणून घोषित केले. प्रश्न 77वा. जालियनवाला बाग हत्याकांड अमृतसर येथे 13 एप्रिल 1919 मध्ये झालेला प्रत्येक माणसावर गोळीबार करण्याचे आदेश देणारे अधिकाऱ्यांचे नाव काय होते? उत्तर आहे जनरल डायर यांनी जालियनवाला बाग हत्याकांडात सर्व माणसावर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. प्रश्न 78वा. ब्रिटिश काळात भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणाला मानले जाते? उत्तर आहे लॉर्ड रिपन यांना ब्रिटिश काळातील भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक मानला जाते. प्रश्न 79वा. भारतातील संस्थानांचे विलिनीकरण कोणी केले? उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतातील संस्थानांचे विलिनीकरण केले. प्रश्न 80. कोणत्या डोंगररांगामुळे तापी पूर्णा खोरे गोदावरी खोऱ्यापासून वेगळे होते? उत्तर आहे सातमाळा अजिंठा या डोंगररांगामुळे तापी पूर्णा खोरे गोदावरी नदीपासून वेगळे होते. प्रश्न 81वा.
भारतरत्न हा सन्मान दिला जाणारा भारताबाहेरील पहिला पूर्णपणे परदेशी व्यक्ती कोण होता? उत्तर आहे नेल्सन मंडेला हे भारतरत्न सन्मान दिला जाणारे भारताबाहेरील पूर्णपणे परदेशी व्यक्ती होते. प्रश्न 82वा 50 वर्षे ब्रिटिश राज्य टिकेल तर ना, हे उद्गार कोणाचे आहेत? उत्तर आहे वि. दा. सावरकर म्हणजेच विनायक दामोदर सावरकर होय. प्रश्न 83वा भारतातील घटनेचे कितवे कलम घटना दुरुस्ती संबंधित आहे? उत्तर आहे कलम 368 हे भारतातील घटना दुरुस्तीचे कलम आहे. प्रश्न 84वा खालीलपैकी राज्यांच्या महिला मुख्यमंत्रीची कोणती जोडी चुकीची आहे? तो पर्याय निवडा. पर्याय क्रमांक 1 सुचिता कृपलानी उत्तर प्रदेश राज्याच्या, ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल राज्याच्या, उमा भारती छत्तीसगड राज्याच्या, राजस्थान राज्याच्या राबडी देवी. उत्तर आहे चुकीची जोडी 3 व 4 पर्याय क्रमांक म्हणजेच उमा भारती ह्या छत्तीसगड राज्याच्या मुख्यमंत्री नाहीत व राबडी देवी ह्या राजस्थान राज्याच्या मुख्यमंत्री नाहीत. प्रश्न 85वा खालीलपैकी संस्थांची मुख्यालये ची चुकीची जोडी ओळखा. पर्याय क्रमांक 1 गुन्हे अन्वेष विभाग पुणे, पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी पुणे, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी नाशिक, दहशतवाद विरोधी पथक मुंबई. चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच दहशतवाद विरोधी पथक होय. प्रश्न 86वा शिवाजी महाराज टर्मिनस हे कशासाठी बांधले होते? उत्तर आहे विक्टोरिया राणीच्या सुवर्ण महोत्सवाच्या स्मरणार्थ बांधले होते. प्रश्न 87वा रोग निदान करण्याकरिता शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून त्याची तपासणी करणे यास काय म्हणतात? उत्तर आहे बायोप्सी असे म्हणतात. प्रश्न 88वा एक अश्वशक्ती म्हणजेच किती वॅट्स होय? उत्तर आहे 746 वॅट होय. प्रश्न 89वा इन्सुलिनचे स्त्रावण शरीरात कोणत्या ग्रंथीमधून होते? उत्तर आहे स्वादुपिंड या ग्रंथीमधून होते. प्रश्न 90वा रक्तवाहिनीमध्ये गुठळ्या निर्माण होणे कोणत्या रोगास म्हणतात? उत्तर आहे थ्रोम्बोसिस या रोगास रक्तवाहिनीमध्ये गुठळ्या निर्माण होणे म्हणतात. प्रश्न 91वा सर्व सेंद्रिय पदार्थ मध्ये आवश्यक असलेले मूलद्रव्य कोणते? उत्तर आहे ऑक्सिजन. प्रश्न 92वा रक्तातील तांबड्या पेशींची जीवनकाळ किती दिवसाचा असतो? उत्तर आहे 120 दिवसांचा आरबीसीचा जीवनकाळ असतो. प्रश्न 93वा मानवी रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये लोह कोणत्या स्वरूपात असते? उत्तर आहे फेरिस आयर्न या स्वरूपात मानवी रक्तात हिमोग्लोबिनच मध्ये लोह असते. प्रश्न 94वा ऑप्टिकल फायबर कोणत्या तत्वावर कार्य करते? उत्तर आहे पूर्ण प्रतिबिंब म्हणजेच टोटल इंटरनल रिफ्लेक्शन या तत्वावर कार्य करते. प्रश्न 95वा रॉकेटचे प्रक्षेपण न्यूटनच्या कोणत्या नियमावर आधारित आहे? उत्तर आहे न्यूटनचा तिसरा नियम यावर रॉकेटचे प्रक्षेपण आधारित आहे. प्रश्न 96वा वनस्पतीतील बाष्पोत्सर्जन मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? उत्तर आहे फोटोमीटर हे उपकरण वापरले जाते. प्रश्न 97वा रुदरफोर्डच्या अल्फा स्कॅटरिंग प्रयोगातून काय शोध लागला? उत्तर आहे अणूचे केंद्र हा शोध लागला होता. प्रश्न 98वा खालीलपैकी कोणता आजार विषाणूमुळे होत नाही? उत्तर आहे मलेरिया हा आजार विषाणूमुळे होत नाही. प्रश्न 99वा
यकृत हा अवयव शरीरातील कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? उत्तर आहे पचन संस्था याशी यकृत हा अवयव संबंधित आहे. प्रश्न 100वा. ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण कोणते? उत्तर आहे वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तन. मित्रांनो, असेच इम्पॉर्टंट PYQ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.